मी महेश लोहार, हेरंब क्रिएटिव्ह आर्ट स्टुडिओचा ओनर. म्हणजे मी गेले 35 वर्ष ह्या शिल्पकला आणि ह्या चित्रकला किंवा पोर्ट्रेट मग गणपती यात काम करतो आहे. आणि आत्ता गेले 6 वर्ष झालं आपण या सज्जनगड रस्त्यावर हेरंब क्रिएटिव्ह आर्ट नावाने स्टुडिओ केलेला आहे. आणि तिथं आपण आता सर्व प्रकारच्या कलाकृती म्हणजे फायबर कास्टिंग, म्युरल, वॉटरफॉल, स्टॅच्यूज असं सगळं करत असतो. आणि कस्टमाइज म्हणजे कस्टमरने काय ऑर्डर दिल्याप्रमाणे, डिझाईन दिल्याप्रमाणे, कस्टमरच्या काय रिक्वायरमेंटप्रमाणे आपण ती कामे तिथं कंटिन्यू करत असतो. आणि माझ्या जोडीला आता माझा लहान मुलगा मंदार लोहार, तो देखील आता यावर काम करतो आहे. तोही आता या शिल्पकलेमध्ये किंवा स्कल्पचरमध्ये काम चांगलं करतो आहे. आता तो 12वी शिकत आहे. महेश लोहार, बाबांनी सांगितल्याप्रमाणेच लहानपणीपासून मी काम करत होतो. आणि जसं आता 6 वर्षापूर्वी स्टुडिओ झाला तेव्हापासून माझी एक नजर चेंज झाली. सगळे कामाकडे मोठ्या प्रमाणात बघण्याची सवय लागली. जे लहानपणी आम्ही घरात गणपती करायचो ते आता गणपती मोठे होऊ लागलेत आणि बाकीची सगळीच कामं. आणि त्याबरोबरच आता हे पोर्ट्रेट असतील, तुम्ही बघताय काही लाईव्ह शिल्प केलेली आहेत. मग ते दीड तासामध्ये समोर एक माणूस उभा असतो आणि त्यातून आपण ते लाईव्ह शिल्प साकारतो. अशा पद्धतीची शिल्प आहेत. अजूनही काही म्युरल, महाराजांच्या जीवनावर काही म्युरल असतात. अशा प्रकारची कामं मी आता करतोय. परंपरा गणपतीचा आता कल वाढतोय. मग त्यामध्ये काय होतं, बऱ्याच लोकांना टिपिकल मूर्त्या मिळतात, म्हणजे काय रेडीमेड मिळतात ते. मग त्यात काय हौशी कलाकार आहेत किंवा हौशी भक्त आहेत, ते मग आमच्या ड्रॉईंगप्रमाणे, आम्हाला चित्राप्रमाणे गणपती करून द्याल का तुम्ही. मग त्याप्रमाणे आपण आता असे काही चित्राप्रमाणे गणपती कस्टमर घेऊन येतात की आपण सजेस्ट करतो. मग तसे असे गणपती आपण ह्याचे सजेस्ट करून आपण असे गणपती तयार करून देतो. बरेचसे असे गणपती असतात. मग ते आता इकडे काही काम चालू आहे. हे एक गणपती आहे, हा एक पारंपरिक गणपती आहे. हा कायम एक आमचे कस्टमर आहेत, त्यांना शंकर पार्वती गणपती हा गणपती लागतो. तर तो गणपती आपण करतो.